नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार बार्शी, जिल्हा सोलापूर। दिनांक 1 जुलैचा हवामान अंदाज, उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज। आज डहाणू, पालघर, नाशिक, धुळे जिल्ह्याचा दक्षिण पूर्व भाग, जळगाव जिल्ह्याचा दक्षिण भाग, संभाजीनगरचा उत्तर भाग, बुलढाणा जिल्ह्याचा दक्षिण भाग, वाशिम, हिंगोली, परभणी तसेच बीड जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग, नांदेड, यवतमाळ जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, अकोला, जालना जिल्ह्याचा पूर्व भाग, पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर तसेच कोकणात सर्वत्र या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील। तसेच मुंबई उपनगरात, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा या जिल्ह्याच्या इतर भागात, अमरावती, यवतमाळ जिल्ह्याच्या इतर भागात, वर्धा, बीड जिल्ह्याच्या इतर भागात, जालना जिल्ह्याच्या इतर भागात, संभाजीनगरच्या इतर भागात, अहिल्यानगरच्या दक्षिण भागात, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या इतर भागात, तसेच सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील। काही ठिकाणी थोड्या वेळ पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यता राहील। तसेच बार्शी तालुक्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील। वरील दिलेल्या सर्व अंदाजात वातावरणातील बदलामुळे पावसाचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते। आज राज्यात दुपारपर्यंत वारे वाहतील, दुपारनंतर वाऱ्याचे प्रमाण कमी जास्त होऊ शकते। तसेच पुढील 5 ते 6 दिवस राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता राहील। दिनांक 14 किंवा 15 जुलै दरम्यान पश्चिम बंगाल राज्याच्या किनारपट्टी भागाजवळ एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून सदर हा अंदाज दूरचा असल्यामुळे दिलेल्या तारखेमध्ये एखादा दिवस पुढे मागे होऊ शकतो। सदर माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। धन्यवाद।